नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 7वीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला स्टार्ट केलेली आहे। त्याच पद्धतीने आजचा जो टॉपिक आहे तो आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ द इंटिजर मधला प्रॅक्टिस सेट 9। प्रॅक्टिस सेट 8 जर तुम्हाला बघायचं असेल, ज्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन्स ऑफ इंटिजर्स बघितलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। याच्याशीच रिलेटेड असणारा आपला चिन्हांचा नियम असे 2 व्हिडिओ आहेत। त्यामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीमध्ये चिन्हांचे नियम कसे यूज करायचे किंवा गुणाकार भागाकारात चिन्हांचे नियम कसे यूज करायचे त्याची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये। तेही तुम्ही नक्की बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओसाठी हेल्प होईल। तर चला मग स्टार्ट करू आपण प्रॅक्टिस सेट 9। पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल किंवा पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर मग चला स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 9। आता यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे सॉल्व। आता इथे बघा फर्स्ट वर -96 डिवाइड बाय 16। आता हे डिव्हिजनचे एक्झाम्पल आहेत। आता यासाठी आपल्याला आडवा भागाकार कसा करायचा त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या। तर बघा आता फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 96 आणि 16। फर्स्ट एक्झाम्पल बघण्याआधी आपण शॉर्टकट मध्ये चिन्हांचे नियम समजून घेऊ। म्हणजे बघा, जर आपल्याला असं दिलं असेल की -9 डिवाइडेड बाय 3, तर आपण काय करणार आहे, 3 च्या टेबल मध्ये 9 किती येतं, तर 3 3 जा 9, म्हणजे ह्याचा आन्सर असणार आहे 3। ठीक आहे, पण जसं गुणाकारातील चिन्हांचे नियम आहेत तसेच भागाकारातीलही चिन्हांचे नियम सेम आहेत। म्हणजेच कसे, तर दोघांचं चिन्ह म्हणजे ज्याला भागायचं त्याचंही आणि ज्यांनी भागणार आहे त्याचेही चिन्ह व जर मायनस मध्ये असेल तर आन्सर काय असतं आपलं पॉझिटिव्ह असतं। म्हणजे दोघांचे चिन्ह मायनस असतील तर आन्सर काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे। दोघांचे साइन्स पॉझिटिव्ह असतील म्हणजे रेग्युलर आपले, तर आन्सर काय असणार आहे आपला पॉझिटिव्ह असणार आहे। पण दोघांपैकी एकाचंही चिन्ह मायनस असेल तर आन्सर काय असणार आहे आपला निगेटिव्ह। म्हणजे तुम्हाला वरच्या नंबरला निगेटिव्ह नंबर असू दे किंवा खालच्या नंबरला निगेटिव्ह असू दे, ते येणारं जे आन्सर असणार आहे ते आपलं काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे। जसं की इथं बघा -9 डिवाइडेड बाय 3, तर आन्सर किती आलं होतं आपलं 3 आलं होतं। पण हेच जर आपल्याला -9 डिवाइडेड बाय -3 दिलं तर यामध्ये बघा दोघांचे साइन मायनस आहेत, त्यामुळे येणारे आन्सर हे काय असणार आहे 3 3 जा 9, म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर येणार आहे। इथं वरती कसं होतं आपलं -9 3 होतं, इथलं गणित अर्धच सोडलेलं आहे आपण इथं। तर इथे बघा एकाचं साइन मायनस होतं म्हणजे आन्सर काय असणार आहे मायनस असणार आहे। पण तेच जर 9 डिवाइडेड बाय -3 असं जरी असेल तरी 3 3 जा किती होतात तर 9 होतात, म्हणून येणारा आन्सर -3 असणार आहे। म्हणजे ज्या वेळेला निगेटिव्ह असेल त्यावेळेला आन्सर पॉझिटिव्ह असणार आहे। म्हणजे दोन्ही नंबर्स निगेटिव्ह असतील त्यावेळेला आन्सर पॉझिटिव्ह असणार आहे। दोन्हीपैकी एखादा नंबर निगेटिव्ह असेल तर आन्सर काय असणार आहे आपला निगेटिव्ह असणार आहे। आणि पॉझिटिव्हचं तर आपल्याला माहितीच आहे, 9 डिवाइडेड बाय 3 म्हणजेच आपला हा रेग्युलर डिवाइड आहे, त्यामुळे इथं काय असणार आहे आन्सर 3 असणार आहे। आता आपण बघतोय फर्स्ट एक्झाम्पल। आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर -96 डिवाइडेड बाय 16 दिलेलं आहे। जर तुम्हाला डायरेक्टली टेबल्स येत असतील तर तुम्ही डायरेक्टली डिवाइड करू शकता। जर टेबल्स येत नसतील, आता इथं मला माहिती आहे की 16च्या टेबल मध्ये काय आहे 96 आहे। आता इथं बघा 16च्या टेबल मध्ये 96 आहे, त्यामुळे 16 6 जा किती होतात तर 96, त्यामुळे आपण डायरेक्टली आन्सर काय करू शकतो कट करून 16 6 जा 96 म्हणजे 6 आले। पण एकाचं साइन मायनस आहे त्यामुळे येणाऱ्या आन्सरला काय दिलेलं आहे आपण मायनस दिलेलं आहे। जर तुम्हाला या पद्धतीने म्हणजे डायरेक्टली टेबल्स येत नसतील तर तुम्ही काय करू, आता आडव्या भागाकार पद्धतीने भाग घालवला तर इथे बघा 96 अपॉन किती आलेले आहेत आपले 16 आलेले आहेत, बरोबर। याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी टाकलेली आहे, ती डिटेल मध्ये आहे, त्यामुळे ती तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला आडवा भागाकार कसा करायचा ते समजून जाईल। आता इथे बघा एकक स्थानी किती आहे आपलं 6 आहे, त्याच्यामुळे आपण 2 नी भाग घालवू शकतो। 2 8 येणार आहे इथं, म्हणजे 2 8 जा 16 येतात, 2 4 जा 8, 1 राहिले, 2 8 जा 16। ठीक आहे, आता परत एकदा बघा 48 आणि 8 आले, म्हणजे परत एकदा 2 नी डिवाइड होतं, म्हणजेच काय येणार आहे आपलं तर 2 4 जा आणि 2 2 जा आणि 2 4 जा। आता 4 च्या टेबल मध्ये 24 आहे, म्हणजेच डायरेक्टली करू शकतो किंवा परत एकदा 2 नी डिवाइड करूनही करू शकतो। जर डायरेक्टली केलं तर 4 6 जा 24, म्हणजे आन्सर काय आलं 6 आलं। पण एकाचं साइन मायनस होतं त्यामुळे आन्सर पण काय असणार आहे आपलं -6 असणार आहे।
आता दुसरे एक्झाम्पल बघा काय दिलेले आपल्याला, तर 98 डिवायडेड बाय -28. आता हे दोन्ही कुठल्या टेबलमध्ये आहेत, तर 14च्या टेबलमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली डिवाइड करू शकता किंवा आडवा भागाकार पद्धतीनं स्टेप बाय स्टेप डिवाइड करत गेला तरी चालेल. म्हणजे तिथे बघा 14 किती जातात, 7 जा 98 आणि 14 2 जा 28. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की जर छेदाला आपल्याला निगेटिव्ह साईन असेल तर उत्तर ज्या वेळेला लिहितो आपण त्यावेळेला छेदालाच मायनस साईन द्यायचं का, तर नाही. त्यावेळेला आपण अपूर्णांक म्हणजे -7/2 देणार आहे. आणि हे का केलं, तर दोन्हीपैकी एकाला जरी वजाचं चिन्ह असेल तर उत्तर काय असणार आहे आपलं, वजामध्ये येणार आहे. म्हणजे दोघांपैकी एकाला जरी मायनसचं साईन असेल तरी आन्सर काय असणार आहे आपलं, मायनस असणार आहे. आता हेच तुम्हाला आडवा भागाकार पद्धतीने करून दाखवलं तर इथं बघा मायनस साईन आहे ऑलरेडी, तर इथं 2 1 जा 2 4 जा आलेले आहे. 2 4 जा 8, 1 राहिले, 2 9 जा 18 आलेले आहेत. 7च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहेत त्यामुळे बघा किती होतात, 7 2 जा आणि 7 7 जा, म्हणजे आन्सर काय असणार आहे आपलं, -7/2 हे आन्सर असणार आहे. त्याच पद्धतीने आता इथं बघा 51 डिवायडेड बाय 68 आलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे, -51 डिवायडेड बाय 60. -51 आणि 68 हे आपले कशा कुठल्या टेबलमध्ये येतात डायरेक्टली, तर 17च्या टेबलमध्ये येतात. आणि 17 हा आपला काय आहे, तर प्राईम नंबर आहे. त्यामुळे आपण डायरेक्टली या नंबरला डिवाइड करू शकतो. म्हणजेच किती होतात बघा, 17 3 जा 51 आणि 17 4 जा 68. बट आता इथे दोघांपैकी एकाला मायनस साईन आहे त्यामुळे येणारा आन्सर हे काय असणार आहे आपलं, मायनस असणार आहे. पुढचा नंबर आहे आपला 38 आणि 57. तर 38 आणि 57 मध्ये बघा 38 डिवायडेड बाय -57. आता 38 आणि 57 परत कुठल्या टेबलमध्ये येतात, तर 19च्या टेबलमध्ये येतात. आता 19 ने जर डिवाइड केलं याला तर 19 2 जा, किंवा तुम्ही इथे लिहिताना दुसऱ्या मेथड, अजून एक मेथड म्हणजे डायरेक्टली डिवाइड बाय करू शकता. म्हणजे कुठल्या नंबरने डिवाइड केले हेही इथं राईट करू शकता, या पद्धतीनेही करू शकता, किंवा डायरेक्टली डिवाइड करून आन्सर पण लिहू शकता. आता इथं बघा 19 2 जा किती असतात, तर 38 असतात आणि 19 3 जा किती असतात, तर 57 असतात. म्हणजेच आन्सर काय आलेलं आहे आपलं, -2/3 आन्सर आलेला आहे. आता बघा इथं -85 अपॉन 20. आता -85 अपॉन 20 चा आन्सर बघा, तर हे दोन्ही युनिट प्लेसला 5 आणि 0 असल्यामुळे 5च्या टेबलमध्ये येणारे नंबर आहेत. त्यामुळे 5 ने जर डिवाइड केलं तर इथं काय येईल बघा, 5 1 जा 5, 3 राहिले, 5 7 जा 35 आणि इथं काय येणार आहे, 5 4 जा 20. -17/4 ह्याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. परत एकदा एकाच चिन्ह मायनस आहे त्यामुळे येणारा आन्सर हे काय असणार आहे आपलं, मायनस असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, तर इथं सांगितलेलं आहे आपलं -150 अपॉन -25. आता या ठिकाणी दोघांनाही मायनस साईन आलेला आहे त्यामुळे येणारं उत्तर हे काय असणार आहे आपलं, पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजे धन येणार आहे. 25च्या टेबलमध्ये आता काय आहे, 150 आहे त्यामुळे 25 6 जा किती होतात, तर 150. 25 150 नसेल, तुम्हाला डायरेक्टली करायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता, तर आडव्या भागाकार पद्धतीने सॉल्व्ह करत जाऊन आन्सर काढला तरीही चालेल. आता यामध्ये बघा आपला आन्सर काय असणार आहे, 25 6 जा 150 असणार आहे. दोघांचे साईन मायनस होते त्यामुळे आन्सर हे काय असणार आहे आपलं, पॉझिटिव्ह असणार आहे. पण प्लस साईन देत नाही त्यामुळे आन्सर नुसते 6 लिहिणार आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला 100/60 दिलेले आहे त्यावेळेला आपण काय करू शकतो बघा, 0ला 0 गेट कॅन्सल करू शकतो. राहिले काय आपले, तर 10/6. आता 10/6 कुठल्या टेबलमध्ये आहे, तर 2च्या. म्हणजेच बघा 2 5 जा आणि 2 3 जा, दोघांनाही पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे येणार आन्सर हे काय असणार आहे आपलं, पॉझिटिव्हच असणार आहे. त्यामुळे आन्सर असणार आहे आपला 5/3. नेक्स्ट बघा 9/54 -54. आता 9च्या टेबलमध्ये 54 आहे, किती जा, 9 6 जा 54. त्यामुळे डायरेक्टली आपण आन्सर राईट करू शकतो 1/-6. आता मायनस का दिलं, तर परत एकदा साईन जे आहे ते एकालाच मायनस असल्यामुळे येणारा आन्सर हे काय असणार आहे आपला, तर -1/6 असणार आहे. जर तुम्हाला दुसरी स्टेप्स वाढवायची असेल तर 9 डिवायडेड बाय 9 आणि इथे येणार आहे तुमचे 54 डिवायडेड बाय -54 डिवायडेड बाय 9, म्हणजे आन्सर असणार आहे -1/6. 9th वन क्वेश्चन आहे आपला 78 डिवायडेड बाय 65. आता या दोघांनाही पॉझिटिव्ह साईन आहेत त्यामुळे 78 डिवायडेड बाय 65. आता 65 आणि 78 कुठल्या नंबरमध्ये येतात टेबलच्या, तर 13च्या टेबलमध्ये येतात. त्यामुळे इथं डिवायडेड बाय काय करणार आहे आपण, 13 करणार आहे.
ठीक आहे. 13 6 78 असतात आणि 13 5 किती असतात तर 65 होतात. आता 6 आणि 5 ला कोणत्याही नंबरने डिवाइड होत नाही, त्यामुळे तो नंबर तसाच ठेवणार आहे. आणि आन्सर म्हणजे क्वेश्चनला पॉझिटिव्ह साईन्स होते, त्यामुळे आन्सर पण काय असणार आहे आपलं पॉझिटिव्ह असणार आहे. लास्ट वन एक्झाम्पल आहे आपलं -5 अपॉन -315. आता यामध्ये बघा, जर युनिट प्लेसला 5 असेल तर आपण काय करतो तर 5 नी डिवाइड करणार. म्हणजेच 5 1 जा 5 आले, 5 6 जा 30 होतात, 1 राहिले, 5 3 जा 15 म्हणजेच 1/63 आणि याला पॉझिटिव्ह साईन येणार आहे. सेकंड वन क्वेश्चन बघतोय. सेकंड वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, राईट द 3 डिव्हिजन्स ऑफ द इंटिजर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी द 24/5. म्हणजे आपल्याला असे नंबर्स फ्रॅक्शन शोधायचे की ज्यांची डिव्हिजन जरी केली तर ज्याचं येणारं आन्सर हे काय आलं पाहिजे तर 24 काय आलं पाहिजे 5 आलं पाहिजे. सिंपल ट्रिक आहे. यामध्ये आपल्याला फक्त काय करायचंय बघा तर लेट, आता फर्स्ट काय होतं आपलं 24/5 होतं. म्हणजेच या नंबरला आपण काय करणार आहे तर 2 3 4 5 6 जो तुम्हाला नंबर पॉसिबल आहे त्या नंबर्सनी तुम्हाला काय करायचंय मल्टिप्लाय करायचं आहे. आता इथे आपण 2 नी जर मल्टिप्लाय केलं तर खालच्या नंबरला पण सेम नंबरनी मल्टिप्लाय करायचं. जसं इथं वरती 2 नी मल्टिप्लाय केलं म्हणजेच खाली पण आपण काय करणार आहे 2 नी मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजेच इथं किती येईल बघा 4 2 जा 8, 2 2 जा 4 आणि 5 2 जा 10. हा फर्स्ट फ्रॅक्शन झाला. सेकंड फ्रॅक्शन असणार आहे आपला परत एकदा 24/5 इज इक्वल्स टू 24 into 3/5 into 3. 4 3 जा 12, कॅरी ओव्हर 3 2 जा 6 प्लस 1 72 आणि 5 3 जा 15. हा आपला सेकंड फ्रॅक्शन. थर्ड वन फ्रॅक्शन सेम असणार आहे, कोणताही नंबर घेऊ शकता, त्यामुळे आपण नंबर घेतला 10 तर इथं आले 5 into 10 म्हणजे 240/50. म्हणजे असं कोणतीही तुम्हाला कंडिशन नाहीये की तुम्ही 2 3 4च नंबर घेतले पाहिजेत. तुम्हाला जे शक्य असतील ते सेम नंबर अंशात आणि छेदात म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. थर्ड वन क्वेश्चन मध्ये बघा, राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी द -5/7. आपल्याला इकडे पॉझिटिव्ह नंबर दिलेला, इकडे निगेटिव्ह नंबर दिलेला आहे. सेमच प्रोसिजर आहे. म्हणजेच काय करणार आहे लेट -5/7. आता -5/7 ला कितीने मल्टिप्लाय केलं 2 नी केलं तर 5 2 जा किती आले 10 आणि 7 2 जा किती असणार आहे 14. पण हा मायनस फ्रॅक्शन आहे त्यामुळे एकाला साइन देताना आपण काय करणार आहे मायनस मध्ये देणार आहे. त्याच पद्धतीनं -5/7 इज इक्वल्स टू -3 7 into 3 म्हणजे 5 3 जा 15 आणि 7 3 जा 21 म्हणजे -15/21 आलेलं आहे. त्याच पद्धतीनं 5/7 इज इक्वल्स टू -5 into 8 आणि 7 into 8. 5 8 जा किती असतात तर 40 -40/7 8 जा किती असतात तर 56. हे आपले 3 इंटिजर्स आहेत. फोर्थ वन क्वेश्चन बघतोय बघा आपण. द फिश इन द पॉन्ड बिलो कॅरी some numbers, choose any 4 pairs and carry out 4 multiplications. म्हणजे आपल्याला 4 मल्टिप्लिकेशन्स करायचे. एक फिश टँक दिलेले आहे आणि त्या फिश टँक मध्ये प्रत्येक फिशच्या जे फिश आहेत त्याच्यावरती नंबर दिलेले आहेत. ते तुम्ही बुक मध्ये क्वेश्चन्स बघा, ते नंबर्स मी इथे राईट करून घेतलेले आहेत फक्त. With those numbers, now choose other pairs and carry out division with these numbers. म्हणजे 4 नंबर असे चूज करायचे की ते आपल्याला त्याची मल्टिप्लिकेशन करायची आणि 4 नंबर्स असे चूज करायचे म्हणजे पेअर्स चूज करायचे आणि ते डिव्हिजन्स करायचे. ठीक आहे. फर्स्ट पेअर चूज करतोय आपण मल्टिप्लिकेशन फॉर मल्टिप्लिकेशन. आता पहिली पेअर आपण चूज करतोय. पहिल्या पेअर मध्ये बघा आपण काय केलं -13 आणि 8 घेतले. ही पेअर चूज केलेली आहे आपण. म्हणजे फर्स्ट पेअर असणार आहे मल्टिप्लिकेशनची -13 into -8. आता इथं बघा दोघांचे साइन्स काय आहेत आपली इथं मायनस आहेत त्यामुळे येणार आन्सर काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. 8 3 जा 24 2 आले, 8 1 जा 8 प्लस 2 10 झालेले आहेत किंवा 13 8 जा 104 माहिती आहे आपल्याला त्यामुळे डायरेक्टली राईट केलं तरी चालेल. नंबर 2 घेतला. दुसरा पेअर कोणताही घेऊ शकता. तर इथे बघा 12 9 चा घ्या. ठीक आहे. म्हणजे तिथे बघा -12 into 9. 12 9 जा किती असतात तर 108 असतात. पण इथं बघा दोघांच्या साइन्स काय आहेत, एकाचं पॉझिटिव्ह आहे एकाचं निगेटिव्ह आहे. 12 ला निगेटिव्ह आहे 9 ला पॉझिटिव्ह साइन आहे म्हणजे येणारा आन्सर काय असणार आहे आपलं
निगेटिव्ह असणार आहे, कारण एकाचं जरी निगेटिव्ह आन्सर असेल साईन असेल तरी आन्सर निगेटिव्ह असतं. अजून 2 पेअर आपल्याला चूज करायचे आहेत. त्या चूज करताना आपण बघा 13 आणि दुसरी कुठली घ्यायची आहे 15 घेऊया. म्हणजे तिथे बघा नंबर थर्ड वाली -15 इंटू -13. या जर दोघांचं तुम्हाला आडव्या पद्धतीने गुणाकार करता येत नसेल तर तुम्ही गुणाकार पद्धत करा आणि मग त्याचं जे येणारं उत्तर आहे ते इथं लिहिलं तरी चालेल. म्हणजे 13×5 65, 6 कॅरीला आले, 13 एके 13 झाले, 13 आणि 6 किती होतात तर 119 झाले. दोघांचे निगेटिव्ह साईन्स आहेत त्यामुळे आन्सर काय असणार आहे आपला पॉझिटिव्ह असणार आहे. अजून एक पेअर पाहिजे आपल्याला, जसं की आता इथं घेतले आपण -24 आणि 40. -24 इंटू 41 आहे, गुणाकार केला तर काय होईल बघा 24 इंटू 41 केले तर 4 2 1 जा 2 0 दिले, 4 4 जा 16 कॅरी ओव्हर, 4 2 जा 8 प्लस 1 9 आले. म्हणजे 4 6 प्लस 2 किती होतात तर 8 होतात आणि हे 9 म्हणजे 984 आलेले. पण एकाचं साईन मायनस आहे त्यामुळे आन्सरला साईन काय असणार आहे आपला मायनस साईन असणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर डिव्हिजनचे सम्स लिहायचे आहेत. डिव्हिजनच्या 4 पेअर करायचे आहेत आपल्याला इथं. तर आता कुठल्या पेअर करू शकतो बघा, तर फर्स्ट पेअर आपण 15 आणि -8 घेऊया. म्हणजे -18 डिवायडेड बाय -15 घेतले. तर यामध्ये मगाशी जसं डिव्हिजनचे सोडवले होते त्या पद्धतीने जर केलं तर -18 अपॉन -15 आन्सर किती होणार आहे बघा. 18 आणि 15 ला डिवाइड होतं त्यामुळे 3 6 जा आणि 3 5 जा 15 येणार आहे. पण दोघांचे साईन मायनस होते त्यामुळे येणार आन्सर काय असणार आहे आपलं पॉझिटिव्ह असणार आहे. दुसरी पेअर आपण 27 इंटू 9 घेतले तर -27 डिवायडेड बाय 9 केले तर बघा -27 अपॉन 9 9 3 जा 27. एकाला साईन मायनस आहे त्यामुळे आन्सरला येणारं साईन काय असणार आहे मायनस असणार आहे. त्या पद्धतीने आता 12 आणि 28 घेतले तर इथं बघा थर्ड पेअर जी आहे ती आपली काय असणार आहे -28 डिवायडेड बाय काय असणार आहे 12 असणार आहे. म्हणजेच -28 अपॉन 12. आता 4च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहेत, 4 7 जा 28 आणि 4 3 जा 12. पण एकाचं साईन मायनस आहे त्यामुळे आन्सरला काय असणार आहे आपलं मायनस साईन असणार आहे. अजून एक पेअर आपल्याला पाहिजे, 24 आणि 8 घेतले नंबर 4 -24 डिवायडेड बाय -8 घेतले तर -24 डिवायडेड बाय -8 तर आन्सर काय येणार आहे 8 3 जा 24. दोघांचे साईन्स निगेटिव्ह आहेत त्यामुळे येणारे आन्सर हे काय असणार आहे आपलं पॉझिटिव्ह आन्सर असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका.